नमस्कार, आर न्यूजच्या सोमवार दिनांक 22 जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात विद्यमान संचालक मंडळ कारखाना चालवण्यास नालायक, संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्यावर प्रशासक नेमा। कामगार नेते शिवाजीराव खोत यांची पत्रकार परिषदेत मागणी। नामदार हसन मुश्रीफ यांच्यावर देखील केलाय संताजीला ऊस पळवल्याचा आरोप। जवानाला विष पाजून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करा। नूर येथील देसाई समाज बांधव आणि ग्रामस्थांची पोलीस प्रशासनाकडे मागणी। पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांना दिलं निवेदन। संकेश्वर बांधा मार्ग नियमबाह्य असल्यानं टोल देणारच नाही, पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आजरेकरांची भूमिका दळणवळण मंत्र्यांकडे पोहोचवावी। टोल प्रश्नी आजरेकरांचा तहसील परिसरात धरणे। चंदगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड, लाखोंचं नुकसान। गेल्या 4-5 दिवसात सुरू असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीचा परिणाम, शासनाकडून योग्य भरपाई मिळावी अशी होतीये मागणी। अखेर आंबेओहळ प्रकल्पही झाला तुडुंब। रविवारी सायंकाळी सांडव्यावरून झाला विसर्ग सुरू, पण आमचे 100% पुनर्वसन कधी होणार? आंबेओहळ प्रकल्पग्रस्त करत आहेत विचारणा। गडिंग्लजमध्ये सुदृढ बैलजोडी स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। श्री शिवाजी चौक मित्रमंडळाचा सलग 22व्या वर्षी स्तुत्य उपक्रम। 4 गटातील स्पर्धेसाठी तब्बल 35 बैलजोड्यांनी घेतला सहभाग। आणि श्री जडे सिद्धेश्वर बेलबाग इथं गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी। समाज बांधव आणि भक्तांनी श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींचे घेतले आशीर्वाद। राजश्री कोले यांचं गुरु महती या विषयावर झालं व्याख्यान।